नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मागच्या 15 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाचे 8 मल्हार योद्धे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतीही दखल दिली नाही. त्यांची परिस्थिती जी आहे ती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. त्यांच्या तब्येतीची काळजी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला पडलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी ठरवलंय की उद्याला 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आणि चक्का जामच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच आंदोलनाची तयारी म्हणून आज कळमनुरी तालुक्यातील धनगर समाजाच्या बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आमचे नेते शामरावजी फटिंग यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की कळमनुरी आणि नांदेड जे नॅशनल हायवे आहे मसोड फाट्यावर उद्या आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. या ठिकाणी शासनाला आम्ही विनंती करतो की धनगर समाजाला त्वरित एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. जास्त धनगर समाजाचा या ठिकाणी आता सहनशीलता बघू नये. या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आज कळमनुरी येथे जे काही पंढरपूरला धनगर समाज बांधव 14 दिवसापासून 6 बांधव उपोषणाला बसलेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि जे त्या समितीने काही जे विषय ठरवून दिलेत ते विषय सर्व सोपस्कर पार पाडून जे की कालच्या तारखेमध्ये गावागावामध्ये वस्तीमध्ये बैठका घेऊन त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा द्यायचा होता. आज आमदार खासदार यांना सुद्धा भेटून त्यांचे पत्र घ्यायचे आणि उद्याच्या तारखेमध्ये 23 तारखेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या समितीमार्फत असं ठरलेलं आहे की तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको करून ते निवेदन माननीय तहसीलदार यांना द्यायचं आणि येणाऱ्या 24 तारखेला बहुसंख्य संख्येने तिथं पंढरपूरला हजर व्हायचं. तो हा विषय ठरलेला आहे. त्या संदर्भात बैठक झाली आणि जे काही धनगर समाजाचं एसटीचं रिझर्वेशन हे नवीन मागणी नसून जी त्याची फक्त अंमलबजावणी करायची, ती अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी हे काही नियोजनाची बैठक होती कळमनुरी येथे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एसटीचं आरक्षण धनगर समाजाला दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. एसटीचं आरक्षण धनगर समाजाला मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.